दीपक गवळी, युवक पॅंथर पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष. काल दिनांक 12/3/26 रोजी सायंकाळी 5-6च्या दरम्यान आम्ही जिल्हा परिषदेमध्ये शिवसाहेबांना निवेदन देण्याकरिता आलो असता तर त्या ठिकाणी यशवंतराव सभागृह या ठिकाणी धार्मिक विधी व पूजापाठ करून काही विशिष्ट समाजाला खुश करण्यासाठी या सभागृहामध्ये शिवसाहेबांनी व प्राथमिक शिक्षण अधिकारी यांनी मिळून काही धार्मिक विधी व पूजा अर्चा करून या ठिकाणी शासनाचा व नियमाचा भंग केलेला आहे. या ठिकाणी प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक जाती धर्माचे कर्मचारी व अधिकारी कार्य करत असतात. त्या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माने उठून जर बसला तरी प्रत्येक धर्माने की आम्हाला ख्रिश्चन समाजाचा आम्हाला इथं येशूस्वामीची प्रार्थना पडायची आहे व हिंदू धर्मातील लोक आले की देवताची पूजा अर्चा करायची आहे व बौद्ध समाजाला आले की या ठिकाणी आम्हाला भीमजयंती व बौद्ध प्रार्थना करायची आहे. मग विशेष ह्या जिल्हा परिषद कार्यालयाची व शासकीय कार्यालयाचे हे महत्त्वच हे शिवसाहेबांनी जाणून बिळून विसरलेलं आहे. व हे कुठेतरी अंधश्रद्धा निर्मूलन अंतर्गत यांनी कुठंतर पायमल्ली व त्या ठिकाणी त्याने भंग केलेला आहे व त्या ठिकाणी अंधश्रद्धेला त्यांनी खतपाणी घालण्याचा प्रयत्न माननीय शिवसाहेबांनी आणि तत्कालीन जिल्हाधिकारी प्रभारी जिल्हाधिकारी यांचं पदसुद्धा असताना या ठिकाणी शिवसाहेबांच्या हातून हे घडलेलं आहे. या ठिकाणी त्यांच्यावर योग्य ते कारवाई करण्यात यावी. आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही पत्र देणार आहोत व न्यायालयाने आम्ही यांच्यावर कारवाई करावी असे आम्ही प्रायव्हेट केस दाखल करणार आहोत. काय कार्यक्रम होतं काल कार्यक्रम आपल्या मुस्लिम समाजाचा रमजान सण होता. त्या सणानिमित्त काही लोकांना बोलून यशवंतराव सभागृहामध्ये आणि या ठिकाणी इफ्तार पार्टीच्या नावाखाली त्या ठिकाणी धार्मिक विधीला व पूजा अर्चा करून या ठिकाणी शासनाच्या व शासकीय कार्यालयाचा पूर्णतेने पायमल्ली केलेला आहे.